नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकताच एमपीएससी ने आताच एक निकाल घोषित केलेला आहे, तो म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिस आणि सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिस महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मधला फॉरेस्ट सर्व्हिस आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसचा निकाल नुकताच घोषित केलेला आहे। मग नेमका विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ काय लागला आणि नेमकं सिव्हिल इंजिनिअरिंग मेन्स आणि फॉरेस्ट मेनचं योजना काय असते याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला आजची ही महत्त्वाची आपण अपडेट बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले आपण बघूया फॉरेस्ट सर्व्हिसचा। तर विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा सोबतच फॉरेस्ट सर्व्हिस आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसची सुद्धा एक्झाम झालेली होती, म्हणजे एकच एक्झाम होती, मात्र कट ऑफ वेगवेगळे लागतायत। तर त्यातला सिव्हिल इंजिनिअरिंग फॉरेस्ट सर्व्हिसचा कट ऑफ लागलेला आहे बघा। जनरलचा कट ऑफ 112 एवढा लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। जनरलचा कट ऑफ हा 112 एवढा लागलेला आहे। त्यानंतर फिमेलचा जो कट ऑफ आहे तो जनरलचा 106 आहे, स्पोर्ट ग्रुप बी चा 51 आहे। त्यानंतर फॉरेस्ट सायन्स ग्रॅज्युएटचा 58.50च फक्त कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर जनरल एससी कॅटेगरीचा कट ऑफ 111 लागलेला आहे, फिमेलचा 103.50 लागलेला आहे, स्पोर्ट ग्रुप बी चा 3.50 लागला आहे, फक्त 3.50 स्पोर्ट फॉरेस्ट सायन्स ग्रॅज्युएटचा 45.50 लागलेला आहे। त्यानंतर एसटी कॅटेगरीचा जनरलचा कट ऑफ 101 लागलेला आहे, फिमेलचा जो आहे तो 91 लागला आहे फक्त। त्यानंतर डीटीए जनरलचा 112.50 लागला आहे, फिमेलचा 101 लागलेला आहे। त्यानंतर एनटीबी जनरलचा 112.50 लागलेला आहे। त्यानंतर एसबीसी जनरलचा कट ऑफ 112.50 लागलेला आहे। त्यानंतर एनटीसीचा जनरल 112.50 लागलेला आहे, एनटीडीचा सुद्धा 112.50 लागलेला आहे। त्यानंतर ओबीसी जनरलचा सुद्धा 112.50, म्हणजे जवळजवळ सगळ्यांचाच कट ऑफ 112.50, माफ करा इथं पण 112.50 तुम्ही करून घ्या, तो तिथं 50 पॉईंट माझ्याकडनं सुटला, म्हणजे ओपनचा कट ऑफ सुद्धा 112.50च आहे। त्यानंतर फिमेलचा कट ऑफ सुद्धा 106 आहे ओबीसीचा। त्यानंतर स्पोर्ट ग्रुप बी चा 51 आहे फक्त, फॉरेस्ट सायन्स ग्रॅज्युएटचा 58.50 आहे फक्त। त्यानंतर ईडब्ल्यूएस जनरलचा कट ऑफ हा थोडासा जास्त गेलेला आहे, 109.50, म्हणजे इथं तुलनेने ईडब्ल्यूएस च्या जागा कमी होत्या म्हणून हा कट ऑफ गेलेला आहे। फिमेलचा तो 99.50 गेलेला आहे। त्यानंतर एसईबीसी चा कट ऑफ हा 112.50च आहे, म्हणजे ओपन ओबीसी यांचा जवळपास सेमच आहे 112.50। त्यानंतर फिमेलचा 106 गेलेला आहे, स्पोर्ट ग्रॅज्युएटचा 51 गेलेला आहे, फॉरेस्ट सायन्सचा 48.50 आहे आणि ऑर्फनचा काय 29 गेलेला आहे। त्यानंतर आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर वनसेवेसाठी जी योजना आहे लेखी परीक्षेसाठी, तर 400 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे आणि 50 गुणांचं काय असणार आहे, मुलाखत असणार आहे। आणि ही लेखी परीक्षा सुद्धा वर्णनात्मक अगोदर पासूनच झालेली आहे 2023 पासून। मग वैकल्पिक विषय 1 असणार आहे आणि वैकल्पिक विषय 2 असणार आहे, 200 गुण त्याला असणार आहे। 3-3 तासांचा वेळ असेल, माध्यम फक्त इंग्रजी असणार आहे, डिग्री लेवलचा पेपर पारंपरिक स्वरूपाचा असेल। तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टची एक लिस्ट दिलेली आहे, त्यानुसार तुम्हाला या 14 ऑप्शनल पैकी एक ऑप्शनल निवडायचा आहे। सो अशा पद्धतीने हा काय फॉरेस्टची योजना आहे। त्यानंतर राहिला सिव्हिल इंजिनिअरिंगचा, तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ खूपच कमी गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण फॉरेस्टच्या जागा होत्या 144, पण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जागा जवळजवळ 296 होत्या, त्यामुळे इथं कॉम्पिटिशन कमी होतं असं म्हणायला हरकत नाही, म्हणून कट ऑफ फक्त 63.50। बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त 63.50 कट ऑफ गेलेला आहे 200 पैकी। त्यानंतर फिमेलचा 55.50 गेलेला आहे ओपनचा। त्यानंतर स्पोर्ट ए चा 33.50 आणि स्पोर्ट ग्रुप बी चा फक्त 3.50 आहे। एससी कॅटेगरीचा कट ऑफ 63.50च गेलेला आहे, सेम ओपन एवढाच लागलेला आहे। फिमेलचा 55.50 लागलेला आहे। त्यानंतर स्पोर्ट ग्रुप बी चा तिथं पण 3.50 आहे। एसटी कॅटेगरीचा जनरलचा 61.50 आहे, फार इथं फरक पडलेला नाही। फिमेलचा 55.50 आहे। त्यानंतर डीटीए चा 63.50 आहे, फिमेलचा 53.50 आहे। त्यानंतर एनटीबी जनरलचा मुलांचा 63.50 आहे, त्यानंतर फिमेलचा 49.50 आहे। एसबीसी चा जनरल 53.50 आहे, 43.50 हा फिमेलचा आहे। त्यानंतर एनटीसी चा पण जवळजवळ 63.50 आहे जनरल फिमेलचा, तो पण 55.50 आहे। त्यानंतर एनटीडी चा पण 63.50 आहे, जवळजवळ ओपनच्या बरोबरीलाच लागलेले आहेत। फिमेलचा पण 55.50 आहे, म्हणजे ओपनच्या बरोबरीला आहे।
त्यानंतर ओबीसीचा पण आपण बघितला तर तो 63.50च आहे, म्हणजे ओपनच्या बरोबरीलाच आहे. आणि त्या फिमेलचा 55.50 आहे. मात्र ईडब्ल्यूएसचा कट ऑफ, इथं ईडब्ल्यूएसचा कट ऑफ फक्त 20.50 लागलेला आहे. ईडब्ल्यूएसचा हा सगळ्यात कमी कट ऑफ लागलेला आहे इथं म्हणता येईल आपल्याला. आणि फिमेलचा फक्त 7.50 आहे विद्यार्थी मित्रांनो ईडब्ल्यूएसचा. त्यानंतर स्पोर्ट ग्रुप बीचा 3.50 आहे. एसीबीसी जनरलचा ओपनच्या बरोबरीलाच आहे 63.50, मुलींचा पण 55.50 आहे. त्यानंतर दिव्यांगांचा 16.16 हा कट ऑफ ए टाईप मध्ये लागलाय, बी मध्ये 8.50 आहे, सी मध्ये 46 आहे, डी ई मध्ये 29.50 आहे. त्यानंतर ऑर्फन मध्ये सुद्धा कट ऑफ खूप कमी गेलाय. ए आणि बी टाईपच्या ऑर्फनचा कट ऑफ फक्त 5.50 आहे आणि सी टाईपचा कट ऑफ 41.50 आहे. म्हणजे विचार करा एवढे कमी कट ऑफ या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या परीक्षेला गेलेले आहेत. आपण बघू शकतो की कॉम्पिटिशन कुठं कमी आहे आणि आपण लढतो कुठं आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ज्यांची इंजिनिअरिंग झालेली आहे त्यांच्यासाठी ही गोल्डन संधी होती यावर्षी. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एवढ्या जागा होत्या आणि बघा त्यांचं स्ट्रक्चर काय एक्झामचं बघा. त्यांची पण 400 मार्कांची लेखी परीक्षा आहे, 50 गुणांचं त्यांना मुलाखत असणार आहे. मग त्यांना पण 200चे 2 पेपर असणार आहे. बीई स्थापत्य, पारंपरिक, वर्णनात्मक. आता इथं मी पूर्ण डिटेल सिलेबस घेतलेला नाही, फक्त तुम्हाला माहिती व्हावी म्हणून मी फक्त फॉरेस्टची पण आणि सिव्हिलची पण काय सांगितली योजना सांगितलेली आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो एवढा हा कट ऑफ असा लागलेला आहे. तर असेच अपडेटसाठी आपल्या अद्विक करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.